कधी-कधी एखादं स्वप्न फुलायच्या आधीच निर्दयीपणे चिरडलं जातं आणि त्यामागची कारणं इतकी काळी असतात की समाजाच्या पोटात दडलेलं विष उघडं पडतं। हरियाणातील भिवानी जिल्ह्यातली मनीषा 19 वर्षांची, निरागस चेहऱ्याची, शिक्षणाची आवड असलेली, प्ले स्कूलमध्ये लहान मुलांना शिकवणारी आणि उद्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी। 11 ऑगस्ट 2025च्या सकाळी ती घरातून हसत हसत निघाली। आज माझं भविष्य बदलणार आहे असं सांगत, पण तिला कल्पनाही नव्हती की हा तिचा शेवटचा प्रवास ठरणार आहे। त्या दिवसानंतर ती जिवंत दिसली नाही। तिच्या मोबाईलवरून वडिलांना आलेला फक्त 10 सेकंदांचा एक कॉल, ज्यात फक्त मृत शांतता होती, आणि 2 दिवसांनी गावाच्या नहरकाठी सापडलेला एक विद्रूप मृतदेह, चेहरा जाळलेला, डोळे गायब, शरीरावर पेस्टिसाइड्सचे चिन्ह, आणि पोलीस मात्र म्हणत होते हे आत्महत्या आहे। पण खरंच का? एखादी 19 वर्षांची मुलगी जी उद्याच्या आयुष्याची तयारी करत होती, ती अचानक असं पाऊल उचलू शकते की मग हा योजनाबद्ध खून होता? पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे 2 दिवसानंतर जेव्हा मनीषाचा मृतदेह सापडला, तेव्हा ते दृश्य कोणाच्याही अंगावर शहारे आणणारं होतं। तिचा चेहरा ओळखता न येणे इतका विद्रूप केला होता। अंमला टाकल्यासारखी जळालेली त्वचा, डोळ्यांचा ठाव ठिकाणं नाही, आणि संपूर्ण शरीरावर रसायनांचे डाग। कोणालाही असं वाटावं की जणू तिच्या अस्तित्वालाच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता। इतकंच नव्हे तर घटनास्थळही असं ठेवण्यात आलं होतं की हा प्रकार आत्महत्यासारखा भासावा। सुरुवातीला पोलिसांनी देखील त्याच निष्कर्षाकडे बोट दाखवलं। पण खरंच का? एक निरागस स्वप्न पाहणारी 19 वर्षांची मुलगी स्वतःचं जीवन अशा भयानक पद्धतीने संपवेल? की मग कोणीतरी मुद्दाम पुरावे लपवण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी संपूर्ण खेळ रचला होता? तेरा ऑगस्टची सकाळ गावासाठी काळी सावली घेऊन आली। नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेलेल्या काही शेतकऱ्यांना नहरकाठावर काहीतरी वेगळं दिसलं। जवळ जाऊन पाहिलं तर तिथं एक मृतदेह पडलेला होता, आणि ते दृश्य इतकं भीषण होतं की उपस्थित सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। चेहरा इतका विद्रूप केलेला की ओळखता येणं कठीण होतं। डोळे पूर्ण गायब होते, जणू कुणीतरी क्रूरपणे काढून टाकले होते। गळा जळजळ कापलेला, कपड्यांची अवस्था संशयास्पद आणि विखुरलेली, आणि शरीरावर विषारी पेस्टिसाइड्सचे ठळक ट्रेसेस सापडले। हवेत एक विचित्र वास दरवळत होता, मृत्यूचा थरकाप उडवणारा साक्षीदार। गावकरी अक्षरशः थरथर कापत होते। हा अपघात नव्हता, ही आत्महत्या नव्हती, हे कुणाच्या तरी व्यवस्थित आखलेल्या खेळीचं चिन्ह असावं असं त्यांना वाटू लागलं। हे आत्महत्या असू शकतं असा प्रश्न प्रत्येकाच्याच ओठांवर होता, पण डोळ्यात संतापाच्या ठिणग्या होत्या। तरीही पोलिसांनी घटनास्थळी येताच घाईगडबडीत आत्महत्येची थिअरी मांडली। त्यांनी सांगितलं, सुसाईड नोट सापडली आहे। मुलगी शिक्षण आणि दडपणामुळे तणावाखाली होती, त्यामुळेच तिने हे पाऊल उचललंय। पण कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी ही थिअरी ठाम नाकारली। त्यांचा आवाज होता, ही आमची मनीषा नाही, तिने असं कधीच केलं नसतं, हे सरळ सरळ खून आहे। पोस्टमॉर्टम अहवाल बाहेर आला, पण त्याने प्रकरण स्पष्ट न करता आणखी गोंधळ निर्माण केला। काही डॉक्टरांनी सांगितलं, रेपचे चिन्ह नाहीत, मृत्यूचं कारण पेस्टिसाइड्स आहे, तर काहींनी स्पष्टपणे लिहिलं, गळ्यावरील जखमा आणि शरीरावरील खुणा खुनाकडे निर्देश करतात। फॉरेन्सिक तपासातही मोठ्या विसंगती समोर आल्या। पुरावे व्यवस्थित साठवले गेले नाहीत, कॉल डिटेल्सचा मागोवा घेतला गेला नाही, मोबाईल लोकेशन तपासलं गेलं नाही। या सर्व त्रुटींमुळे लोकांनी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं। निषेधाचं वणव्यासारखं आंदोलन गावोगावी पसरलं। इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, दडपशाही वाढली। अखेर संतापाचा ज्वालामुखी एवढा भडकला की काही अधिकारी निलंबित करावे लागले। आज इतकं झालं तरी गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांच्या मनात एकच प्रश्न धगधगत आहे, मनीषाचा खरा मारेकरी कोण? आणि त्याहून महत्त्वाचं, तिला न्याय कधी मिळणार? तिच्या मृत्यूभोवतीचं गुध्य आजही कायम आहे। पोलीस तपासातील त्रुटी, सरकारी ढिलाई, विरोधाभासी अहवाल, या सगळ्यामुळे हे प्रकरण फक्त एक खून राहिलेलं नाहीये, हे झालंय न्यायासाठीची जिद्दी लढाई। मनीषा फक्त एक नाव नाहीये, ती आहे त्या प्रत्येक मुलीचं स्वप्न जी सुरक्षित जगण्याची आशा धरते। ती आहे त्या प्रत्येक कुटुंबाची लढाई जी सत्य शोधते।